हॅलो. चला वलिया मॅचच्या दिशेने धावफलक जाऊन पोचले ते 12 अंक होती. तिसऱ्या षटक प्रगती पथावर पाहायला मिळतं आपल्याला. पहिला चौकार पाहायला मिळतोय. पण एकदा चांगली गोलंदाजी यार्कर लेन चेंडू वाईट यार्कर टाकलाय. डॉट चिडीचे सांगत होते इथून मॅचला झाले सुरुवात. तिसरा षटक प्रगती पथावर पाहायला मिळतो. 12 धावा धावफलक जोडल्या गेलेत आतापर्यंत विचार केले तर. कुठले करलवाडी आणि बामणे टीमच्या दरम्यान यावेळी समोर विषप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. अजून एक हादरा लागतोय करलवाडी टीमला. बॅक टू द डगआउट. फलंदाज होतोय बाद. यावेळी फटका चांगले व थोडी आउटफील्ड पाहायला मिळते. एकदा तयार आहे. चांगला फटका आहे. पाच चेंडूंचा खेळ झालाय मैदानावरती. विचार केला तर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या 14 या अंकावरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नक्कीच 15 धावा झाल्यात. पण एकदा शफल होऊन केल्याचा प्रयत्न. आजपर्यंत बीट होतो चेंडूचा आणि फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क येत नाही. दुसरीचा कॉल असेल मैदानाच्या आतमध्ये. रन आउटची संधी आहे. विकेट आलाय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. अभिषेक तिसरा षटक संपन्न झालाय. हाणामारीचं षटक आहे. शेवटचं षटक आहे. मोठे फटके मारावे लागतील. विचार केला तर चेंडू झाले त्या षटकातील 2. यावेळी चांगला फटका आहे. चेंडू आला. चेंडू चाललाय. 1 बाउंस सीमा रेषाला पलीकडे. 4 धावींसाठी चौकार पाहायला मिळतोय. रवीच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. यावेळी 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. संघाची खात्यामध्ये धाव पुस्तकावरती धाव वाढणार. धावफलक जाम पोचले ते. एकोणतीस धावा झाल्या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. लगातारचे 3 चौकार पाहायला मिळाले. 1 वाईट पाहायला मिळाला. यावेळी फलंदाजा खूप उशिरामध्ये चेंडू झेलची शक्यता यावेळी परतावा लागेल. फलंदाजाला बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद. हादरा क्रमांक लागतोय 6वा रवीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज पाहायला मिळतो. रोशन हा फलंदाज.
4 चेंडूंचा खेळ झाला विचार करायला गेलं तर 3 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावरती जोडले गेले. यावेळी पंच आमच्या दिशेने बोलणार 2 हात समांतर करणार. वाईड चेंडू अवंतर धाव फोकटची धाव मोफतची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धावफलक पुढे सरसवणार. 30 अंकावरती 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत विचार केला तर या षटकाचा विचार केला तर 3 मोठे फटके आले, 3 चौकार आलेत. पुण्यदत्त यारे यावेळी पण एकदा तीच लेंथ त्याच दिशेने चेंडूला केलं करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू सांगत होते. चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये चालू. लाच चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने बोलणार. 2 हात समांतर करणार. एक्स्ट्राची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धावफलक जाऊन पोहोचणार. 31 अंकावरती 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी बॅटची कडा आहे. फलंदाज बाद झालं. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. धावफलक जाऊन पोहोचला. 31 अंकावरती 32 धावांची गरज असेल बामणे टीमला. 24 चेंडू 32 ची गरज आहे. चला बोलूया मॅचच्या दिशेने. 24 चेंडू 32 धावांची गरज आहे. डोनेवाडी टॉस विन झाले. बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. कोल्हार टीम आपल्या 1700 करायचे. 2 षटकांचा सामना असणार आहे. नो पॉवर प्ले. नितीन आणि प्रेम सलामीची जोडी पाहायला मिळते.
याने कट लागलंय पॉइंट वर चाललाय चेंडू त्यांना सीमा पलीकडे पहिल्या चेंडूवरती 4 धाव्यांसाठी चौकार पाहायला मिळतोय. 4 धाव्याने संघाचा अकाउंट ओपन केलंय. 24 चेंडू आणि 32 ची गरज आहे यावेळी पहिल्या चेंडूवरती 4 धाव्यांनी अकाउंट ओपन केलंय. इथून होणार पुन्हा एकदा सुरुवात मॅचला. यावेळी चांगला फटका आहे चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या मागे सतर्क्षक धावतात. चेंडूची अडवणी करणार त्यानंतर जाणार सीमा पलीकडे अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मध्येने धावफलक जाऊन पोचणार ते 8 अंकावरती. 18 धावा झाल्या आतापर्यंत धावा पुस्तकावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. 32 ची गरज असताना यावेळी चांगली फलंदाजी चालू आहे. अजून 24 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर 22 चेंडू आणि 24 धावांची लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटचा विचार केला तर लो स्कोरिंग मॅच देखील डिफेंड होतात लेकिन हाय स्कोर मॅच चेस होतात. यावेळी पण निघतात तयार. यावेळी चांगला फटका आहे. चेंडू चाला सीमा पलीकडे वन बाउन्स चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. 4 धाव्यामध्ये वाढ होणार. धाव पुस्तकावरती धावा वाढतील त्या 12. सुरेशजी कालेकर साहेब देखील स्पर्धे ठिकाणी उपस्थित झाले. आपण देखील या आपलं देखील या मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून शर्टचं स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेला शपलवून केला प्रयत्न पंचांचा बोट आकाशीकडे. यावेळी परतावा लागतंय. फलंदाज झाला बॅक टू द डगआउट. लगातारचे 3 चेंडूवरती 3 चौकार आल्याच्या नंतर जसेच तसे प्रत्युत्तर गोलंदाजाने फलंदाजाला दिलंय. यावेळी परतावा लागतंय बामणे टीमच्या फलंदाजाला बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा हलक्याने ग्लास केला चेंडूला. फंबल होतं एक धाव पूर्ण. दुसरीचा कॉल असेल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. 14 अंकावरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. डोनेवाडी बी पक्षात कोल्हारे 2 षटकांचा सामना असेल. कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नसणारे दोन्ही टीमला कलवण्यात येते. इथून पुन्हा एकदा होणार सुरुवात. यावेळेला पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू दिलाय. पंच आशाभूत नजरेने पाहत बसलत. षटक समाप्तीचा इशारा. चला पंच थोड्या वारंवार सूचना करा खेळाडूंना. कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका. ताकीद करा. फास्ट खेळायला सांगा. अजून सेमीफायनल क्वार्टर फायनल फायनल खेळवायचे आणि सेकंड राऊंडचे 2 सामने खेळायचे. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका. 3 वाजून गेलेत कारण की लवकर कालव होते. थंडीचे दिवस चालू आहेत. त्याच्यानंतर आपल्याला नंतर फायनल टॉच वरती द्यायला लागेल. हे विचार करा सर्व खेळाडू. फायनल जास्तीत जास्त षटकांची पाहिजे असेल तर थोडस सहकार्य करा. पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्गवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. अजय हा गोलंदाज. धाव पुस्तकावरती धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. विचार केला तर 15 धावा. अजूनही विचार केला 17 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 17 ची गरज. वलिया मैदानाकडे पुन्हा एकदा तयार. यावेळी हलक्याने ग्लास केला. कॅचची संधी होते. चेंडूच्या मागे सतरक्ष जातोय. चेंडू जाणार नंतर सीमा पलीकडे ब्रँड चौकार.
यावेळेला दुधाली तलवार दिवसासाठी गेलाय, चेंडू चाललाय, वन बाउंस सी मार पलीकडे चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मधीने धावपलक पुढे सरसावेल. 23 या अंकावर 23 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी केली, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज, पण पुरेपूर फायदा होत नाही. यावेळी चेंडू खूप उशीर मध्ये होता. एक धाव, दुसरीचा कॉल असणार आहे. यावेळी फंबल होत आहे. तिसरी धाव होणार का? सहजरित्या 3 धावा पाहायला मिळतात. यावेळी चांगला फटका आहे, जेलची शक्यता. चांगला कॅच पाहायला मिळतो. धाव फलक जाऊन फुटलंय. 26 झालं. अजून 7 धावांची गरज असणार आहे. बामणी टीमचा विचार केला तर चांगली टीम आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. लवकरात लवकर मॅच संपवायचा प्रयत्न आहे फलंदाजांचा. अजूनही 14 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. यावेळी रिवासाठी दुधारी तलवार, चेंडू चाललाय, 4 धावांसाठी चौका. आता फक्त 13 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असणार आहे. 30 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात बामणे टीमच्या माध्यमातून. याच्या पुढे होणार सामना जर कोल्हारे आणि डोनेवाडी दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळेल. मॅच 2 षटकांचा सामना सर. कोल्हार टीम आपण लगेच त्वरित क्षेत्ररक्षण अजून घ्यायचं, कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाहीये. यावेळी पण एकदम मोठा पटका. दुसरीचा कॉर्नरची संधी आहे. विकेट. 1 धावेची गरज आहे 12 चेंडू मध्ये. विशालला परतावं लागतंय. चला पंच सूचित करा, खेळाडूंना सूचित करा कुठल्याही प्रकारचा विलंब करू नये. फास्ट केलं सांगा. मारायला गेलो पुन्हा एकदा विजय होते बामणे टीम. त्याला कोल्हार टीम लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही. 2 षटकांचा सामना असेल. डोनेवाली टीम आपल्या फलंदाज देखील रेडी ठेवायचं. त्याला कोल्हार टीम